नमस्कार, मी ॲडव्होकेट हरदास लांडे. बघा, सरपंच प्रशासक नेमणुकीच्या संदर्भामध्ये एक छोटीशी अपडेट आलेली आहे. ती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय. बघा, सगळ्यांना माहिती आहे आपल्याला की शासनानं सरपंचाला यांनाच प्रशासक म्हणून नेमणूक करण्यासंदर्भात निर्णय घेतलेला आहे. त्याच्यानंतर याचिका दाखल झालेली आहे आणि त्याच्यानंतर शासनाने काय केलेलं आहे, सरपंचाच्या नेमणूक सुद्धा केलेले आहे सरपंच प्रशासक म्हणून. बाकीचे काही निर्बंध वगैरे त्याच्यावर आहे त्याचे सुद्धा अंतरिम आदेश आहे आणि सध्या हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य बेंचकडे सुरू आहे. परंतु काय झालं माहितीये का, विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर ह्या दोन जिल्ह्यासाठी एक वेगळी रेट पिटिशन दाखल झाली होती, वेगळी याचिका दाखल झाली होती. आणि ह्या बाकीच्या याचिकापेक्षा ह्या याचिकेमध्ये काय केलं होतं, वेगळा अंतरिम आदेश दिला होता उच्च न्यायालयाने. याच्यामध्ये काय आदेश दिला होता की जो काही अहिल्यानगर जिल्हा आहे, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नेमणुकी दिल्या होत्या शासनाच्या आदेशानुसार, पण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळपास 605 ग्रामपंचायती आहे. ह्या जिल्ह्यामध्ये मात्र अद्यापपर्यंत कुठल्याही पद्धतीच्या प्रशासक नेमणुकीच्या ऑर्डर दिल्या नव्हत्या किंवा प्रशासक नेमणुकीच्या कुठल्याही पद्धतीनं कारवाई करण्यात आलेली नव्हती. ना ती अधिकारी नेमणूक केले होते, ना विद्यमान सरपंच नेमणूक केले होते. आता काय झालं, हा झाला अंतरिम आदेश दिल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी कुठलेच प्रशासक नेमणुकी संदर्भात कारवाई करता नाही आलेली. मग तिथं काय झालं, आता बाकीच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये प्रशासक नेमणुकीच्या संदर्भामध्ये कारवाई पूर्ण झाली होती. जे विद्यमान सरपंच आहे ते प्रशासक म्हणून काम सुद्धा करायला लागले. परंतु एकच अडचण राहिली होती, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या ज्या काही 605 ग्रामपंचायती आहे या ठिकाणी मात्र कुठलीच कारवाई करता येत नव्हती, कारण की तिथं प्रशासक म्हणून विद्यमान सरपंच यांनाही नेमणूक दिली जात नव्हती, कारण की उच्च न्यायालयाचा आदेश होता. आणि आदेश असल्यामुळे काय झालं, सरकारी अधिकारी यांना सुद्धा किंवा बीडीओ यांना सुद्धा प्रशासक म्हणून नेमणूक केलं नव्हतं. परंतु मग काय झालेलं आहे, तिथं काम करण्यासाठी कोणीच उपलब्ध नव्हतं. आणि सध्या कसे उन्हाळ्याचे दिवस आहे, बऱ्याचशा गोष्टी सरपंचाला करावं लागायच्या किंवा बरेचसे कामं केले त्याचे बिल काढायचे, बऱ्याचशा गोष्टीच्या अडचणी त्या ठिकाणी येऊ लागल्या आणि काहीच करता येत नसल्यामुळं या संदर्भामध्ये अंतरिम आदेश हे करण्यासाठी आणि संभाजीनगर जिल्ह्यामधील 605 ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक नेमणुकीची परवानगी घेण्यासाठी काय झालं होतं, एक सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल झाली होती आणि त्या याचिकेच्या संदर्भात ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगतो. बघा, ती बातमी तुमच्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकता की जिल्ह्यातील 605 ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्तीचा मार्ग मोकळा. अंतरिम आदेश होता, उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. अधिसूचना जारी करण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी, उच्च न्यायालयाच्या आदेशात सुधारणा. म्हणजे जो काय अंतरिम आदेश होता ज्याच्यामध्ये निर्बंध घातले होते की कुठलाही प्रशासक नेमणूक करण्यात येऊ नये, ह्या आदेशामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाने आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा विद्यमान सरपंच यांना प्रशासक नेमणुकीचे आदेश दिलेले. आता त्या ठिकाणी जे काही 605 ग्रामपंचायती हे नेमणुकीचा मार्ग मोकळा झालेला. आता सर्वोच्च न्यायालयात कोण गेलं होतं आणि निकाल कसा लागला बघा. भाऊसाहेब गोगरे यांनी इतरांच्या नेतृत्वाखाली सरपंचाच्या गटाने मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. 20 मे 2026 रोजी या विशेष परवानगी अर्जावर सुनावणी झाली असता वरील प्रमाणे आदेश देण्यात आला. याचिकाकर्त्यांना सरपंचाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ व्ही.डी. सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अँड सागर नंदकिशोर पावणे पाटील यांनी युक्तिवाद केला, तर अँड सिद्धार्थ धर्माधिकारी यांनी शासनाच्या वतीने बाजू मांडली. म्हणजे थोडक्यामध्ये सांगण्याचा उद्देश असा आहे की महाराष्ट्रामध्ये फक्त एकाच जिल्ह्यामध्ये सरपंच प्रशासक म्हणून नेमणुकीचे कार्यवाही पूर्ण झाली नव्हती किंवा नेमणूक झाली नव्हती, तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा. आता 20 मेला सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशामध्ये सुधारणा केलेली आणि त्या ठिकाणी सुद्धा विद्यमान सरपंच यांना प्रशासक नेमणूक करण्यासाठी आदेश दिलेले. म्हणजे एक प्रकारचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि त्यांच्या आदेशामध्ये दुरुस्ती केलेली. आता त्या ठिकाणी सुद्धा सीईओ जो आहे, मुख्य कार्यकारी अधिकारी, तो आता विद्यमान सरपंच यांना आदेश देऊ शकेल. आता त्या ठिकाणी कुठली अडचण राहिली नाही, कसल्या पद्धतीची अडचण नाही. या संदर्भामध्ये मुख्य जे मॅटर सुरू आहे याच्या संदर्भातलं, ज्याची तारीख 22 जून आहे आणि ते चालू आहे सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य खंडपीठाकडे. ह्या सगळ्या याचिका मुख्य न्यायमूर्तीकडे चालू आहे सध्या आणि त्याची 22 जून मध्ये त्याची हिअरिंग आहे पुढची येणारी. त्याच्यामुळे 22 जूनला काय होईल ते होईल. परंतु संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जी अडचण होती ती आज रोजी या ठिकाणी दूर झालेली आहे आणि संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आता सरपंच
जे काही विद्यमान सरपंच आहे यांनाच प्रशासक नेमणुकीच्या संदर्भात आता कारवाई करण्यास कुठलीही अडचण त्या ठिकाणी राहिलेली नाही. बरेचसे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून मला बरेचसे फोन आले होते की सर आता या संदर्भात कशी अडचण आहे. त्यांना सुद्धा मी या संदर्भात सल्ला दिला होता की तुम्हाला या पद्धतीने जसे बाकीच्या जिल्ह्यामध्ये आदेश दिलेले तशीच परवानगी किंवा उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भात तुम्हाला परवानगी घ्यावा लागेल. आणि शेवटी त्या पद्धतीनं या ठिकाणी काम झालेलं आहे आणि आता कुठल्या पद्धतीची अडचण सरपंच प्रशासक निवडणुकीच्या संदर्भात राहिलेली नाही. आता सरपंच गावच्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करू शकतील. धन्यवाद. जर बघा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तुम्ही जर अजून फॉलो केलं नसेल तर आपल्या फेसबुकला फॉलो करा आणि जर हा व्हिडिओ जर युट्यूबवर पाहत असेल तर युट्यूबला सबस्क्राईब करा.